आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर प्रोटीन फायबर असलेला चविष्ट असा मशरूम पुलाव कसा करायचा हे बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मशरूम घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे। सोबतच मी एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, सिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतली, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। मशरूम स्वच्छ धुवून घेतलेत आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मशरूमचे तुकडे करून घेतलेत। आणि हा पुलाव पौष्टिक तर आहेच, पण खूप चविष्ट सुद्धा झालेला होता। आणि हा मशरूम पुलाव मी लोखंडी तव्यावर करत आहे। तव्यावर मी 1 टेबलस्पून तेल घातलं, तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलं, त्यानंतर मग चिरून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि सिमला मिरची घातली। सर्व मिश्रण थोडं लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर मग चिरून घेतलेले मशरूमसुद्धा घातलेत आणि पुन्हा परतून घेत आहे। आपण ह्यापूर्वीसुद्धा बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे पुलाव बघितलेले आहेत, पण असा हा मशरूम तवा पुलाव तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करून बघा। थोडं मीठ घातलं आणि परतून घेऊन झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं आहे, कारण मशरूम शिजले गेले पाहिजेत, म्हणून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी थोडी काळी मिरी पावडर घातली आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान असं परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी शिजवून घेतलेला भात घातला आणि पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे। खूप चविष्ट असा हा पुलाव तयार झालेला होता आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे। भात घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं मस्त असं परतून घेतलं, वरून थोडी कोथिंबीर घातली, तर खूप छान असा हा मशरूम तवा पुलाव तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा हा मशरूम तवा पुलाव करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा इनोव्हेटिव्ह पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।